म्हणजे 500 रुपयापासून सुरुवात, इको फ्रेंडली आणि डिस्पोजल. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मकर सुद्धा आहे. आणि इथे ना एक ऑफर आहे. कसली ऑफर? अष्टविनायक. बघा अष्टविनायक बाप्पाचं तुम्हाला इथे मकर भेटणार आहे. बघा हे बघा कसलं भारी वाटतंय. हे बघा महादेववाला सुद्धा आहे, कसलं भारी आहे. लाइटिंगमुळे बघा कसलं क्लास वाटतंय, एकदम भरलेलं आहे बघा. आणि लाइटिंग बघा कसलं होऊ शकतात. मंदिरावाले सुद्धा मखर आहेत. वाव. महालक्ष्मी आसन का तुमचं? नक्की इथे असं होणार आहे की मी हे घेऊ का ते घेऊ. शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो मी आज उभा आहे कल्याणमध्ये. आणि कल्याणमध्ये मित्रांनो मी आले गणपती डेकोरेशन साठी लागणाऱ्या मकरसाठी. तर मित्रांनो मला इथे एक शॉप भेटलंय जिथे ना मकरचे भरपूर प्रकारची व्हेरायटी अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे की एवढ्या प्रकारचे व्हेरायटी मध्ये तुम्हाला इथे मकर भेटणार आहे. आणि त्याची स्टार्टिंग प्राइस मित्रांनो फक्त 500 रुपयापासून चालू होत आहे. तर आता माझ्या समोर आहे शॉपचे ओनर, त्यांना आपण विचारूया की त्यांच्याकडे किती प्रकारची व्हेरायटी मध्ये मकर्स आहेत आणि कोणते कोणते. तर हे आपल्या समोर आहे शॉपचे ओनर. दादा आपलं नाव? नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. मी गौरव. आपलं कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ लाल चौकी गणपती मंदिराच्या बाजूला समर्थ आर्ट नावाचं मकरचं आपलं दुकान आहे. आणि गेली 5 ते 6 वर्ष आपण या गणपती बाप्पाच्या सेवेमध्ये दरवर्षी न चुकता सेवा करत असतो गणपती बाप्पाची. चला तर तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाच्या मकर डेकोरेशनसाठी लागणारं काय काय साहित्य कसं कसं आहे आपल्याकडे ते आपण बघूया. ओके. तर मित्रांनो हे बघा इथे डेकोरेशनसाठी लागणारे मकर्स ठेवले. दादा किती फीट पासून किती फीटापर्यंत आपल्याकडे? आपल्याकडे साध्यातल्या साध्या 6 इंची गणपती बाप्पापासून ते 4 फुटाच्या गणपती बाप्पापर्यंत लागणारे सगळे डेकोरेशन, ते सुद्धा इको फ्रेंडली आणि डिस्पोजल होणारे, स्वस्तात स्वस्त म्हणजे 500 रुपयापासून सुरुवात आणि ते 5 ते 10 हजारापर्यंत होणारं डेकोरेशन आहे. हे डेकोरेशन तुम्ही गणपती बाप्पा बसायच्या अगोदर आमच्या दुकानातून फोल्डिंग करून नेऊ शकतात. ओके. फोल्डेबल आहे का? फोल्डेबल आहे. ओके. आणि मी ऐकलं तुम्ही आता बोलले इको फ्रेंडली आहे. तर म्हणजे बघू शकतात मित्रांनो इको फ्रेंडली आहे. तर तुम्ही घेऊ शकतात इथून इको फ्रेंडली गणपती बाप्पाचा मकर तुम्हाला इथं भेटणार आहे. आता दादा आपल्याला एक एक करून दाखवणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. खूप चांगले चांगले कलेक्शन इकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. तर दादा 500 वाला तुम्ही दाखवलं, कोणतं आहे ते? ही जी आपण इथून सुरुवात केली तर हा फोम असा फोम नावाचा मटेरियल आहे. हे तुम्ही गणपती बाप्पा झाल्यावरती पुन्हा सुद्धा वापरू शकतात किंवा हे तुम्ही डिस्पोजल सुद्धा करू शकतात. हे कुठलाही पर्यावरण हानिकारक गोष्ट नाहीये. याच्यामध्ये वापरलेले कलर असो किंवा ही जी वस्तू आहे याला फोम असं म्हणतात, ही वस्तू तुम्ही डिस्पोज करू शकता. त्याच्यामुळे पर्यावरणाला कुठल्याच प्रकारची हानी होत नाही. ही छोटी साईज आहे 6 इंचच्या गणपती बाप्पासाठी. हे तुम्हाला साधारणपणे 500 रुपयापर्यंत जातं. ओके. तर हे 500 रुपयावाला मकर आहे मित्रांनो. आणि खूप छान वाटेल. लाइटिंग वगैरे तुम्ही लावाल ना तर खूप छान वाटेल तुम्हाला. आणि दादा आता हे आपण 500 वाला बघितलं, अजून कोणकोणते मखर आहे आपल्याकडे? पुढे ही त्याच डेकोरेशन मधली मोठी साईज सुरुवात होते. ती आपल्याला साधारणपणे 800 ते 1000 जाते. त्याच्यामध्ये हे जे खाली ठेवले दादा ते 800 ते 1000 मध्ये आहेत का? हा. आणि त्याच्यामध्ये LED हा प्रकार आहे. म्हणजे तुमचा गणपती बाप्पा किती आकर्षक दिसेल, जास्तीत जास्त आकर्षक दिसण्यासाठी आपण LED चा सुद्धा वापर केलेला आहे. आणि ती LED लावून आपला गणपती बाप्पा सुंदर दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही जर पुढे बघाल तर पूर्णपणे पुठ्ठ्याचं. ओके. हे पुठ्ठ्यावाले का? जे आहेत ते पूर्णपणे पुठ्ठ्याचे डेकोरेशन आहेत. हे तुम्ही डिस्पोजल म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी शिवजयंतीला सुद्धा वापरू शकतात किंवा गणपती बाप्पा झाल्यावरती येणारं जे नवरात्रीत तुम्ही घट बसवतात त्या घटाच्या मागे सुद्धा लावू शकतात, जेणेकरून तुमचा तो उत्सव आकर्षक कसा दिसेल. म्हणजे एकदा आपण घेतलं तर आपल्याला ते गणपतीला आणि देवीला सुद्धा यूज करता येईल. तर मित्रांनो दादाने आपल्याला माहिती दिलेली आहे. गणपती बाप्पा झाल्यानंतर तुम्ही जे घट बसवतात तेव्हा सुद्धा हे तुम्ही मखर लावू शकतात. आता याच्यात लाइटिंग नाही लावली म्हणून ना तुम्हाला वाटत नसेल, पण लाइटिंग लावली ना तर खूप छान वाटेल. इथे लाइटिंग लावलेले मखर सुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. एकदा हे मखर तुम्ही पाहून घ्या. हे पुठ्ठ्यावाले मखर आहेत मित्रांनो. हे बघा बघू शकतात मटेरियल. ओके. आणि हे मी आता तुम्हाला खाली दाखवले मित्रांनो, जे 800 ते 1000च्या रेंजमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे. ओके. हे वरती दादा हे किती वाले? हे जे सगळे आहेत हे फोम मटेरियल आहे. याच्यामध्ये ओके. फोम आणि एक्सप्रेस नावाचं मटेरियल आहे. हे थोडं कॉस्टली प्रकारात जातं, पण हे डेकोरेशन तुम्ही न घाबरता किमान 2 वर्ष तरी त्या अवस्थेत वापरू शकतात. फक्त लाइटिंगचा थोडाफार इश्यू होतो, कारण की इलेक्ट्रिक वस्तू आहे ती कधी ना कधी डॅमेज होते. पण बाकीचं तुम्ही बघाल तर कलर कॉम्बिनेशन आणि बाकीची जी उत्तम कलाकृती आहे ती तुम्हाला त्यामध्ये दिसते. आणि हे डेकोरेशन मागे लाईट असल्यामुळे अजून आकर्षक आणि आपला गणपती बाप्पा सुंदर कसं दिसेल या अनुषंगाने बनवलेले आहेत. ही सगळी त्या फोम आणि एक्सप्रेस मटेरियलमधली
डेकोरेशन आहे आपल्याकडे. हे इकडे लागलेले सगळे फोम मटेरियल आहेत का दादा? स्टार्टिंग प्राइस का असेल आपली? याच्यामध्ये साधारणपणे 3,500 पासून सुरुवात आहे आपल्याकडे. ओके, 3,500 पासून. 3 प्रकारामध्ये आहे. साईज 3 प्रकार आहेत का? ए, बी आणि सी. म्हणजे साधारणपणे तुमचा 1 फुटाचा गणपती, 2 फुटाचा गणपती आणि 3 फुटाचा गणपती. ओके, म्हणजे 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंत फोम मटेरियल आहे मित्रांनो. 3,500 रुपये ते प्राइस सांगतायत, पण तशी क्वालिटी पण आहे. बघू शकता तुम्ही. मखर बघा कसे आहेत. मी एकदा तुम्हाला मखर दाखवून देतो. हे बघा, खूप छान छान मखर आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. बघा, नमः शिवाय वाला सुद्धा मखर आहे. हर हर महादेव. 1 फुटापासून तर 3 फुटाच्या बाप्पासाठी मखर इथे अवेलेबल आहे. हे जे दाखवतोय मी वरचे. आणि मला ना एक इथं दादा खूप छान असं दिसतंय बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं मकर सुद्धा आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. जर तुम्ही घेणार असाल महाराजांसाठी, हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मकर सुद्धा आहे. आणि इथे बघा आपली राजमुद्रा, त्याचं सुद्धा इथे मकर आहे. एकदा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कसलं भारी वाटतंय. आणि आतमध्ये लाइटिंग आहे बघा, कसलं भारी वाटतंय बघा इथे. एक नंबर. दादा हे किती फुटाचे आहे? हे साधारणपणे डेकोरेशन जे आहे ते 3 फुटाच्या वर आहे. आणि याच्यामध्ये तुमचा 3.5 फुटापर्यंतचा गणपती बाप्पा व्यवस्थित बसतो. ओके, 3.5 फुटाचा बाप्पा. ओके, हे बघा किती छान वाटतंय. आणि इथे सुद्धा आहे बघा. वाव. आणि इथे बघा महादेवाचं मकर सुद्धा आहे. कसलं भारी आहे. आणि मित्रांनो हे बघा इथे ना आतमध्ये सुद्धा मकर्स ठेवलेले आहेत. मी आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. भरपूर प्रकारची व्हेरायटीमध्ये इथे मकर्स अवेलेबल आहेत. हे बघा इथे सुद्धा मकर आहे. इथे लाइटिंग वगैरे लावलेले मकर सुद्धा आहेत. मी तुम्हाला एकदा जवळनं दाखवून देतो आणि त्यानंतर मग दादाशी बोलणं करून देतो. हे बघा मित्रांनो, आता मी तुम्हाला तिथे मोठं मकर दाखवलं. त्यामध्ये एक छोटी साईज वर पण इथे आहे बघा. आणि समोर राजमुद्रा. आणि बघू शकता ते बघा लाइटिंग लावली आहे ना, तर काय किती क्लास वाटतंय मकर बघायला. हे बघा श्री. हे बघा मोरवाला पण बघा किती क्लास वाटतंय बघा. लाइटिंगमुळे ना लुक चेंज होऊन जातो एकदम. सोबतच इथे आतमध्ये सुद्धा मखर आहेत. हे बघा खाली ठेवलेले आहेत. दादा हे किती फुटावाले आहेत मकर? जसं की तुम्ही बाहेर बघितलं, आपण बाहेर बघितली ती सगळी छोटी साईज होती. ओके. त्या गणपती बाप्पांसाठी आपल्याकडे छोटी साईज आहे. तसंच त्याच्या पुढे 1.5 फुटाचा गणपती, 2 फुटाचा गणपती, साधारणपणे 2.5 फुटाचा गणपती. या सर्व मकरामध्ये आटासहित गणपती बाप्पा व्यवस्थित बसू शकतो. या सर्वांमध्ये एक विशिष्ट असं आहे, बरीच कोरीव बारीक कामं आणि त्याला छान असं साजेसं पण येण्यासाठी आम्ही याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या एलईडीचा वापर केलाय. तुम्ही बघू शकता तिकडे हे जे मोरासन आहे त्याच्यामध्ये आपण निळ्या रंगाच्या एलईडीचा वापर केलाय अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. आणि तसंच वर जी शंकराची पिंड आहे त्याच्या मागे शंकराची पिंड छानपणे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण त्यामागे लाईटीचा छान असा वापर केलेला आहे. परत त्याच्यावरती गणपती बाप्पाचं महत्त्व असलेलं अष्टविनायक गणपतीचं आपल्याकडे डेकोरेशन आहे. सध्या जर पाहायला गेलात तर हे डेकोरेशन आपल्याकडे, म्हणजे या डेकोरेशनची आपल्याकडे खूप मागणी आहे. ओके, म्हणजे याची खूप डिमांड आहे. बघू शकता ते बघा अष्टविनायक बघा. अष्टविनायक बाप्पाचं तुम्हाला इथे मकर भेटणार आहे. आणि बघा कसलं छान वाटतंय बघा. जवळनं मी तुम्हाला एकदा दाखवतो. हे बघा पूर्ण मखर बघा कसलं क्लास वाटतंय. आणि दादाने आता सांगितलं की याची खूप डिमांड आहे, तर तुम्ही या गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये हे मकर सुद्धा नक्की विकत घेऊ शकतात. काय जर तुम्हाला वेगळं घ्यायचं असेल तर. हे बघा लाइटिंग लावलेली आहे, ज्या आतमध्ये स्ट्रीप लाइटिंग म्हणून खूप छान वाटतंय. जेव्हा अंधार होईल तेव्हा खूप उठून दिसणार. ओके, बाजूला बघा अजून एक छान असं मखर आहे. जिथे पण नजर जाईल ना तिथे एकापेक्षा एक मखर आपल्याला पाहायला भेटतात. असं वाटतंय हे घेऊ का ते घेऊ. हे बघा इथे सुद्धा आहे.
बघा इथे आतमध्ये बघा, मगाशी मी तुम्हाला दाखवलं महाराजांचं, तेच तुम्हाला इथे आतमध्ये सुद्धा पाहायला भेटतंय. ही छोटी साईज आहे का? ओके, ही छोटी साईज आहे. बाहेर जी आहे ती मोठी साईज आहे. लाईटीमुळे ना खूप क्लास वाटतात मखर. हे बघा इथे सुद्धा आहे. तसंच इथे खाली बघा, वाव बघा कसलं भारी वाटतंय बघा, मोराचं मखर इथे बघा. आणि लाइटिंगमुळे बघा कसलं क्लास वाटतंय. हे बघा इथे बघा महादेववाला सुद्धा आहे. इथे सुद्धा आहे. एकाच शॉपमध्ये तुम्हाला एवढ्या प्रकारचे व्हेरायटीमध्ये मकर पाहायला भेटणार आहे. तुम्ही इथे याल तर कन्फ्यूज होऊन जाल, हे घेऊ का ते घेऊ. श्री गणेशाय नमः. हे बघा छोटे साईजवाले सुद्धा आहेत. हे बघा इथे सुद्धा आहे. हे बघा इकडे हे वाला पण बघा छान वाटतंय. जिथे पण नजर जाईल ना खूप छान छान मखर आहेत. बघा इथे सुद्धा आहे. इथे पण आहे. मी सगळं एकदा तुम्हाला दाखवून देतो. मोरावाला बघा कसलं क्लास वाटते, एकदम भरलेलं आहे बघा. आणि लाइटिंग बघा कसले वाटते. मल्टिपल RGB लाईट टाकली याच्यात. बाकी सगळे सिंगल लाइटिंग आहे. ही RGB वाली लाइटिंग. तर एवढेच आहेत दादा आपल्याकडे का अजून पण आहेत मग? आपल्याकडे साधारणपणे आसनामध्ये नाही म्हटलं तरी एक 40 प्रकारचे मॉडेल आहेत. 40 प्रकारचे मॉडेल, 40 प्रकारचे वेगवेगळ्या प्रतीचे, वेगवेगळ्या रंगाचे, कार्डबोर्डमध्ये आहेत किंवा फर्ममध्ये आहेत. असे आपल्याकडे विविध रंगांचे आणि विविध आकर्षण दाखवणारे गणपती बाप्पाचे मखर आहेत. जसं की तुम्ही बघू शकाल की आता इथे सर्व आसनाचे प्रकार लावलेत. आपल्याकडे मंदिरांचे सुद्धा प्रकार आहेत. मंदिरांचे ओके. तर आता आपल्याला दादा मंदिरांचे प्रकार सुद्धा दाखवत आहेत. तर आपण जाऊन पाहूया. अरे वाव, दादा मला इथे घेऊन आला असं वाटतंय मला. त्यांनी खजिना जो आहे लपवून ठेवलेला आहे. बघू शकतात मंदिरावाले सुद्धा मखर आहेत. वाव, म्हणजे तिथे माझी नजर हटत नव्हती. आता इथे आल्यावरती मला असं वाटतं मी हे घेऊ का ते घेऊ. असंच तुम्हाला सुद्धा होणार आहे. तर आता इथे दादा आपल्याला दाखवतोय बघा मंदिरावाले मखर. तर दादा कोणते हे वाले आहेत ना मंदिरावाले? ओके, किती फुटाचे दादा आहे? साधारणपणे याच्यामध्ये 2 फुटाचा गणपती बाप्पा व्यवस्थित बसू शकतो. बाजूला साहित्य ठेवू शकतात. या अनुषंगाने आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला LED लाईट मिळणार नाही. कारण की मंदिरांमध्ये LED लाईट लावायला थोडं प्रॉब्लेमॅटिक होतं. त्यामुळे मंदिरांमध्ये आपल्याकडे LED लाईट नाही आहे. पण तुम्ही जर आसनं बघाल, तर आता हे महालक्ष्मी आसन झालं किंवा हे मोरासन झालं. महालक्ष्मी आसन का? हे महालक्ष्मी आसन आहे. ओके. आणि इकडे जे विठोबाचं रूप असलेलं आसन आहे, हे 2 प्रकार आपल्याकडे सध्या खूप महत्त्वाचे आहेत. ओके, हे ना समोर. अरे वाव यार, काय मखर आहे त्यात. म्हणजे कलेक्शन बघायचं असेल मखरचं तर तुम्ही या शॉपवरती नक्की व्हिजिट करू शकतात. तुमचं नक्की इथे असं होणार आहे की मी हे घेऊ का ते घेऊ. हे बघा त्या मखराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ते पांडुरंगाचं म्हणजे पांडुरंगाची प्रतिकृती आणि मंदिर, तसंच आपण महत्त्वाचं मानलं जाणारं मृदुंग, त्याची आपण प्रतिकृती ठेवलेली आहे. पांडुरंगाच्या कपाळी असलेला टिळा आहे, त्याच्या कानात असलेल्या मासोळ्या आहेत. या सगळ्या आपण या मखरातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून लोकांना गणपती बाप्पासोबत का होईना विठ्ठलाचं सुद्धा रूप तिकडे दिसलं गेलं पाहिजे. हा आमचा त्यामागचा दाखवण्याचा एक छोटासा उद्देश आहे. दुसरे आपल्याकडे बरेचसे म्हणजे गणपती बाप्पाला लागणारे बरेचसे साहित्य पण आपल्याकडे आहेत. जेणेकरून तुम्ही बाहेर बघाल तर कंठी आपण गणपती बाप्पासाठी लावलेल्या आहेत. आणि ज्यांना त्यातल्या जमत नाही एकदमच, तर मग फुलांच्या माळा सुद्धा आपल्याकडे रिजनेबल रेटमध्ये म्हणता येईल अशा लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल कंठी आपल्याकडे साधारण 50 रुपयापासून सुरुवात आहे. गुलाबाची, काजू, पिस्ता आणि तुम्ही बघाल बदाम. आपल्याकडे पहिल्यांदाच हे कलेक्शन आलेलं आहे काजू. अच्छा यार, काहीतरी वेगळं आहे म्हणजे तुमच्याकडे. ही पिस्त्याची कंठी आहे. पिस्त्याची कंठी? ही पिस्ता आहे. पिस्त्याची कंठी आहे मित्रांनो. नाही म्हणता येणार, फायबरचेच आहेत.
पण ती गणपती बाप्पाच्या अंगावर दिसायला छान दिसते, खूप अट्रॅक्टिव्ह वाटते. त्यामुळे ही पिस्त्याची कंठी, ही काजूची कंठी तुम्ही बघू शकाल. फायबरचे काजू आहेत. काजू बघा मित्रांनो, मी जवळनं दाखवतो तुम्हाला. आर्टिफिशियल आहेत पण तुम्हाला वाटणारच नाही की ते आर्टिफिशियल सर. आणि ही बदामाची कंठी, बदामाची कंठी सुद्धा इथे अवेलेबल आहे. मी आतापर्यंत मार्केटमध्ये कुठे पाहिलं नाहीये असं. मला वाटतं तुमच्या शॉप मध्ये मला हे पाहायला भेटतं. आपल्याकडे यावर्षी आपण पहिल्यांदा आपल्या युनिक काहीतरी आहे. प्रयत्न केलाय. तसं ही गुलाबामध्ये आहे, ही मोत्यामध्ये आहे. या कंठ्या आपल्याकडे साधारणपणे 50-60 रुपयापासून 1 फुटाच्या गणपती बाप्पापासून 3 फुटाच्या गणपती बाप्पापर्यंत सगळ्या आपल्याकडे आहेत. आता तुम्ही जी बघितली ही साधारणपणे 1 फुटाच्या गणपती बाप्पाला बसते. तसं तुम्ही इकडे बघाल गुलाबामध्ये पण आपण युनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. ही लाल रंगाच्या गुलाबामध्ये आहे, ही पिवळ्या रंगाच्या गुलाबामध्ये आहे आणि ही साधी मोत्याच्या माळेमध्ये. म्हणजे छोटासा गणपती बाप्पा जरी असला तुमचा आणि तो नुसता मखरात बसलेला असला आणि त्याच्या अंगावरती कंठी तुम्ही मनभावे वाहिली तर तो गणपती बाप्पा खुश होऊन तुम्हाला नक्कीच काही ना काही चांगला तो आपण कसं खुश करता येईल आपण त्याचा प्रयत्न याच्यातून केलाय. ही आपली नॉर्मल छोटी साईज आहे. इथे जर बघाल तर इथे अजून एक युनिक म्हणजे असं मोगरा पॅटर्न आपण आणला यावर्षी. मोगरा पॅटर्न, हा मोगरा पॅटर्न आहे. याच्यामध्ये सुद्धा छोटी कंठी आणि मोठी कंठी असे 2 प्रकार आहेत. जेणेकरून गणपती बाप्पाच्या अंगावर तुम्ही ही मोगऱ्याची कंठी जरी ठेवली तरी गणपती बाप्पाला मनोभावे ठेवलेली कंठी किंवा मनोभावे केलेली पूजा ही नेहमीच महत्वाची असते. दादा आपल्याकडे लटकन सुद्धा पाहायला भेटतात. त्याच्याच पुढे आपण छोटा असा एक प्रयत्न केलाय की दरवर्षी काही जणांना कामाच्या धावपळीमध्ये डेकोरेशन करायला वेळ मिळत नाही किंवा धावपळीमध्ये काही सुशोभीकरणामध्ये थोडी कमी फार लावून जाते. तर मग आपण यावेळेला असा विचार केला की हा नॉर्मल साधा झेंडू आहे आपल्याकडे. हे झेंडूच्या फुलं आहेत, झेंडूची फुलं आहेत. त्याच्यामध्ये खाली घंटी, हा जो बेल प्रकार म्हणतात, हा असा बेल प्रकार आपल्याकडे आहे. परत दुसरं त्यातमध्ये मोगऱ्याच्या माळा आहेत अशा शोच्या. आणि त्याच्यामध्ये पण आपल्याकडे 10 ते 12 प्रकारची व्हेरायटी आहे. जेणेकरून तुम्हाला गणपती बाप्पा असो किंवा तुमचा कुठलाही साधा सण असो, श्रावणातला सण असो, गणपती बाप्पा असो, दिवाळी असो, दसरा असो, त्यावेळेला तुम्ही घराच्या बाहेर किंवा घरातल्या आतल्या भिंतीवरती 2 साईडला 2 जरी लावले असेल तरी तुमचा उत्सव, तुमचा जो काही सण असेल तो तुम्ही एकदम आनंदात साजरा करू शकता. हे आपलं यावर्षी 3रं वर्ष आहे. आपण हे सगळं लावण्याचा प्रयत्न केलाय आणि अशा प्रकारे आपलं शॉप आहे. व्हिडिओ गायचं मी तुम्हाला सर्व मखर दाखवलेले आहेत. कमी पैशामध्ये जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे मखर पाहिजे असतील तर तुम्हाला या शॉपवरती भेटून जाणार आहे. आणि हो मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की इथे ना एक ऑफर आहे. कसली ऑफर मित्रांनो, जर ही व्हिडिओ येऊन तुम्ही जर इथे दाखवली माझ्या थ्रू, जर तुम्ही या शॉपवरती आले तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट भेटणार आहे 10%चा. म्हणजे जी काही इथे प्राइसिंग असेल त्याच्यावरती तुम्हाला 10% ऑफ भेटणार आहे. तर मित्रांनो, या संधीचा लाभ घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला इथे ना बरेच व्हेरायटीमध्ये मखर बघायला भेटणार आहे. आणि अजून सुद्धा मखर त्यांनी बाजूला सुद्धा ठेवलेले आहे. ते मखर सुद्धा तुम्हाला इथे प्राइसिंग मध्ये तुम्हाला सांगितली त्याच्यावरती 10% डिस्काउंट भेटणार आहे. तर वाट कसली बघताय मित्रांनो, लवकर या. कारण गणेशोत्सवाला अवघा 1च महिना बाकी आहे. तर लवकर या आणि इथे येऊन तुमच्या गणपती बाप्पासाठी मखर विकत घ्या. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय, टाटा, गुड बाय.